नाशिक आणि नवी मुंबईच्या दौऱ्यानंतर आठवडाभरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात आले। नुकताच मोदींचा सोलापूर दौरा पार पडला। त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सलग दौऱ्यांच्या कारणांची चर्चा सुरू झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने महाराष्ट्रात का येतायत? लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे दौरे आहेत का? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक मुंबई दौरा पार पडला। नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झालं। या निमित्त जाहीर सभा, रोड शो आणि 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक काळाराम मंदिरात दर्शन घेऊन स्वच्छता मोहीम राबवली। तसंच देशभरातील मंदिरं स्वच्छ करण्याचं आवाहन केलं। त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईमध्ये 17,840 हून अधिक कोटींच्या शिवडी न्हावाशेवा अटल सागरी सेतूचं लोकार्पण केलं। आणि आता सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेतील 15,000 लाभार्थ्यांना घरकुलांचं वाटप व जवळपास 1700 कोटींहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं भूमिपूजन झालं। याच दरम्यान मोदींची जाहीर सभा देखील झाली। एका वर्षभरामध्ये आतापर्यंत नरेंद्र मोदींचे राज्यात जवळपास 7 ते 8 दौरे झालेले आहेत। आता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीला राजकीय फायदा व्हावा या उद्देशानेच मोदी वारंवार महाराष्ट्रात येत असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। राजकीय दृष्टिकोनातून पाहायचं झाल्यास उत्तर प्रदेश नंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि देशामध्ये महाराष्ट्र हे 48 लोकसभा असलेलं क्रमांक 2चं राज्य आहे। देशात उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मजबूत पकड आहे, परंतु महाराष्ट्रात तशी पकड दिसत नाही। कारण शिवसेनेतल्या बंडानंतरही सहानुभूती उद्धव ठाकरेंनाच मिळताना दिसते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतरही सहानुभूती शरद पवारांनाच मिळताना दिसते। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्याकडे वळवूनही सुद्धा किती ताकद मिळेल याविषयी भाजपला जरा शंका वाटत असल्यास स्वतः मोदीचं नेतृत्व करत असल्याचं दिसतं आणि त्यामुळे ते वारंवार महाराष्ट्रामध्ये येत असल्याचं दिसून येतं। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा मतदारांनी भाजपच्या तुलनेत शिवसेनेला अधिकचा कौल दिला। ही एक धोक्याची घंटा असू शकते। पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ठाणे या परिसरामध्ये मराठा मतदारांनी थेट शिवसेनेला बळकट केलं होतं। त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती होती, आता ती नाहीये। हा इतिहास पाहता मराठा मतदार शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाच्या विषयावरून भाजपला धोबी पछाड देऊ शकतो। अशा वेळी विकासाचं कार्ड आणि भविष्यातील सर्वांगीण विकासाची घोडदौड दाखवण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात असल्याचं सुद्धा दिसून येतं। लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्ष सामाजिक, आर्थिक तसंच सामान्य जनतेच्या इतर सर्व मागण्यांकडे जास्तच सहानुभूतीपूर्वक पाहतात। त्यात मराठा आरक्षणाचा ज्वलंत विषय राज्यामध्ये सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरली आहे, तर दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडाडीचा विरोध पाहायला मिळतो आणि या सर्व प्रकरणामुळे मराठा समाज भाजपकडून दूर जात असल्याचं देखील बघायला मिळतं। सोबतच राज्यातील ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात छगन भुजबळ आणि पर्यायाने अजित पवार गटाच्या बाजूने झुकताना सुद्धा पाहायला मिळतो आणि याचा फटका भाजपच्या मतदानावर आणि मित्र पक्षांसोबतच्या बार्गेनिंग पॉवरवर सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे मराठा आरक्षण हा लोकसभा निवडणुकीत देखील कळीचा मुद्दा असेल। मराठा समाज सध्या सत्तेत असलेल्या भाजप, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात जर गेला तर मात्र भाजपला फटका बसू शकतो आणि तो बसू नये यासाठी मोदी विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं एक विकासाभिमुख गोष्टींना दर्शवण्यासाठी आणि लोकांना विकास कामांच्या जोरावर अपील करण्यासाठी त्यांचे हे दौरे होताना दिसतात। आता लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीत मोदींचे महाराष्ट्रात आणखी किती दौरे होतात हे देखील पाहावं लागेल। याविषयी तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व Facebook वर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा।